नमस्कार. लास्ट टाइम वी लर्न प्रॅक्टिस सेट 6.2. आपण मागच्या वेळेस सारांशांचा 6.2 अभ्यासला. त्यातलं एक तिसरं गणित आहे बघा, जे आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये, म्हणजे ते कॅन्सल केलेलं आहे, तरी पण ते कसं सोडवायचं सांगतो बघा. इंग्लिशमध्ये वाचतो. सेगमेंट PM अँड सेगमेंट PN आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. C केंद्र वर्तुळाच्या PM व PN या एकरूप जीवा आहेत. C केंद्र वर्तुळामध्ये PM व PN, PM PN P कॉमन आहे म्हणून PM व PN या एकरूप जीवा आहेत. शो दॅट, दाखवा, शो दॅट रे PC, P पासून C असा बाण काढायचा. रे PC, हे बघा, रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल LPM. PC इज द बायसेक्टर ऑफ अँगल MPN. हा जो कोण आहे याचा बायसेक्टर म्हणजे दोघं सारखे दाखवायचे. टू प्रूव्ह, ज्याला आपण साध्य म्हणतो, अँगल MPC आणि अँगल CPN हे दोघं जण कॉन्ग्रुएंट. अँगल MPC कॉन्ग्रुएंट CPN दाखवा, किंवा MPC एकरूप CPN दाखवा. म्हणजे दोघं एकरूप झाले म्हणजे हा ऑटोमॅटिकली काय होईल, म्हणजे रे PC, किरण PC, रे PC हा कोन MPN चा दुभाजक आहे. रे PC is bisector of angle MPN. That is to prove. रे किरण PC हा या कोणाचा दुभाजक दाखवा. दुभाजक म्हणजे दोन सारखे भाग करणे, म्हणजे दोन सारखे भाग होतील. म्हणजे MPC आणि CPN एकरूप दाखवा. म्हणजे रे किरण PC हा MPN चा दुभाजक आहे. पक्षामध्ये तोंडी सांगतो बघा. C केंद्र वर्तुळामध्ये PM एकरूप PN हे दोघं एकरूप दिलेत बघा, बरोबर आहे. इन इंग्लिश सर्कल विथ सेंटर C, PM कॉन्ग्रुएंट PN एवढंच एक पक्ष. कंस्ट्रक्शन, रचना, ड्रा CM अँड CN. रेख CM व रेख CN काढा, अशी रचना झाली. आता या दोन त्रिकोणांमध्ये सिद्ध झाला प्रूफ, नीट पहा बरं का. CM एकरूप CN, CM कॉन्ग्रुएंट CN, एकरूप त्रिकोणाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इंग्लिश मध्ये काय लिहिणार, रेडियस ऑफ सेम सर्कल झाला पाहिजे आपला. PC एकरूप PC कॉन्ग्रुएंट PC, सामायिक बाजू मराठीमध्ये, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणणार, कॉमन साइड. PM कॉन्ग्रुएंट PN पक्ष गिवन. PM एकरूप PN पक्ष म्हणा किंवा गिवन म्हणा. दोन त्रिकोण एकरूप झाले. त्रिकोण PMC एकरूप PMC, बाजू 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 बाजू, साइड साइड साइड, बा 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 म्हणजे S टेस्ट झाले दोन त्रिकोण. संगत कोण, दोन कोण घ्यायचे. कोण MPC एकरूप MPC, MPC एकरूप NPC, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, अँगल MPC कॉन्ग्रुएंट NPC, करस्पॉन्डिंग अँगल CACD. आणि हे दोघे एकरूप झाले म्हणजे किरण PC हा कोन MPN चा दुभाजक आहे. रे PC इज अ बायसेक्टर ऑफ अँगल. ओके, ठीक आहे, तुम्ही सोडवा. आता हे समजावून सांगितले मी. आता आपण पुढच्या भागाकडे, आता आपल्याला शिकायचंय इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ, बरोबर आहे. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणजे काय, अंतर्वर्तुळ म्हणजे इन सर्कल. इन म्हणजे आत, अंतर म्हणजे आत, वर्तुळात मध्ये, कुणाच्या, त्रिकोणाच्या. बघा, नीट ऐका आता. बघा, हे वर्तुळ आहे आणि वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करतंय बघा.
आतून स्पर्श करते. म्हणजे असं वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला अंतर्वर्तुळ असं म्हणतात. सर्कल विच इंटरसेक्ट थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल. ओके, सर्कल विच टचेस sides of triangle inside is called in center of circle. जे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करते, तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करते, त्या वर्तुळाला अंतर्वर्तुळ असं म्हणतात. सर्कल विच टचेस थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल इनसाइड इट इज कॉल्ड इन सर्कल. सर इन सर्कल कळलं का? त्याची व्याख्याची काही गरज नाही आपल्याला, पुस्तकामध्ये मला वाटतं व्याख्या नाहीये. एकच मिनिट फक्त, नाही आपलं डेफिनेशन नाहीये. ओके, पण मी तुम्हाला सांगितलं. आता हे सेंटर आहे अंतर्वर्तुळाच्या केंद्राला इन सेंटर सेंटर म्हणजे मध्य, अंतर्मध्य असं म्हणतात. सेंटर ऑफ इन सर्कल इज कॉल्ड इन सेंटर डिनोटेड बाय कॅपिटल आय अक्षराने दर्शवतात. ओके, आता बघा इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे, केंद्र आहे आणि ही इथून असा एक लंब काढलाय. सो आय पी लंब बीसी, आय क्यू लंब एसी, आय आर लंब एबी, आय पी परपेंडिकुलर बीसी, आय क्यू परपेंडिकुलर एसी अँड आय आर परपेंडिकुलर टू एबी. बरोबर आहे. So IP, IQ and IR are the radi of the circle. IP, IQ and IR या वर्तुळाच्या काय आहेत? त्रिज्या आहेत. IQ, IP, IR are radi of circle. या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्रिज्या एकरूप असतात. बरोबर. आता याचा दुभाजक घेतला, याचा दुभाजक घेतला आणि याचा दुभाजक घेतला. हे तीन दुभाजक एकमेकांना आय मध्ये छेदतात. तिन्ही कोणांचे दुभाजक, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक ज्या बिंदू छेदतात तो बिंदू या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. नीट ऐका, तीन कोणांचे लंब दुभाजक, कोण दुभाजक म्हणजे हे दोघं सारखे. तीन कोणांचे दुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात, तिन्ही कोणांचे दुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणायचे. तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. थ्री बायसेक्टर्स, अँगल बायसेक्टर ऑफ थ्री अँगल्स इन अ ट्रायंगल इंटरसेक्ट each other. That point is denoted by I, which is the center of in circle. Listen carefully. Bisector of three angles of a triangle intersect each other in point I, and that I is the center of in circle. या अंतर्वर्तुळाचा तो केंद्रबिंदू असतो. इट इज द सेंटर ऑफ इन सर्कल. मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला याची माहिती समजली असेल. आता सर्कल टचेस AB, AC and BC internally, so that circle is called in circle of a triangle. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला अंतर्वर्तुळ असं म्हणतात. कळतंय का अंतर्वर्तुळ? आता याची रचना आपल्याला शिकायची आहे. एवढं तुम्ही लिहून घ्यायचंय. आता एक उदाहरण घेतो बघा. आपल्याला रचना शिकायची, अंतर्वर्तुळ काढणे.
construction of in circle of a triangle. Example number 1. उदाहरण बघा. Construct triangle PQR such that PQ बरोबर 6 सेमी, कोन Q बरोबर 35, QR बरोबर 5.5 सेमी. ड्रॉ इन सर्कल ऑफ ट्रायंगल PQR. बघा मराठीमध्ये त्रिकोण PQR असा काढा की PQ बरोबर 6 सेमी, कोन Q 35, QR बरोबर 5.5 सेमी आणि त्रिकोण PQR चे अंतर्वर्तुळ काढा. आता अंतर्वर्तुळ म्हणजे आतून. मग आपण काय करायचं, एक त्रिकोण काढायचा आहे, आधी वर्तुळ काढायचं छोटस. कच्ची आकृती बघा झालं. त्याच्याकडे 3 बाजू काढल्या. आता काय करायचं, याची दुभाजक काढायची अंदाजे. आणि ते तिघ एका बिंदू 36 असे दुभाजक काढायचे झालं. याला म्हणायचं आय. नाव द्यायचे क्यू, आर आणि पी. इथं 35 अंशाचा कोण आहे, क्यू आर 5 माप भरायचे 5.5 आणि पी क्यू किती आहे 6. कच्ची आकृती कळली का. वर्तुळ काढायचे, 3 बाजू काढायच्या, त्रिकोण काढायचं, इथून एक बाण सोडायचं, इथून एक बाण सोडायचं, तिन्ही बाण एकमेकाला छत्तीस त्याला आहे म्हणायचे आणि माप भरायचे बस. कच्ची आकृती परत पहा. पुन्हा एकदा सांगतो, रफ फिगर फार महत्वाची आहे. कशी सांगितलं तुम्हाला, वर्तुळ काढायचंय, त्याच्या 3 बाजू अशा स्पर्श करणाऱ्या बाजू काढायच्या, इथून एक बाण सोडायचा, इथून एक बाण सोडायचा आणि इथून एक बाण सोडायचं, याला आय म्हणायचं, नाव देऊन टाकायचे, माप भरायचे. हा 6 आहे, हा 5.5 सेंटीमीटर, इंग्लिश मध्ये म्हणा, मराठीत म्हणा 35. कळलं का. आता आपण पक्की आकृती काढूया. आता कच्ची आकृती तुम्हाला सांगेल काय काय कसं काढायचं बघा. पाच घ्या. मराठीत सेमी म्हणा, वाटलं तर मराठीवाल्यांनी मराठीत म्हणा, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मध्ये म्हणा. आता काय 35 अंशाचा कोण आहे, कोण मापक म्हणजे प्रोटेक्टर घ्या, मांडायचं. हे कोण आहे म्हणून इथं ठेवायचं, इकडून मोजायचं. इथं जर मोजायचं ठरलं तर इकडून मोजायचं. काळजीपूर्वक मोजा. 0, 10, 20, 30, 30, 5, 35 इथं आहे बघा. त्याच्यातून एक बाण सोडून द्या. अजून काय दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे आता काय घ्या, कंपास घ्या, म्हणजे राऊंडर घ्या. राऊंडरला किती माप घ्यायचंय 6 सेंटीमीटर बरोबर. मग याच्यापेक्षा मोठा असेल ना जरा, 6 सेंटीमीटर अंतर झालं. हे 6 सेंटीमीटर घेतलं. आता 6 सेंटीमीटर घेतल्यावर काय करायचंय, याला टोचा सस्पेन्शन फिरवा, पट्टीने जोडा, म्हणजे तुम्हाला त्रिकोण मिळेल बघा. त्रिकोण काढता आला पाहिजे प्रत्येकाला. आपल्याला कच्ची आकृती सांगते, रफ फिगर सांगते त्रिकोण कसा काढायचा आहे. मी 5.5 घेतला, कोण मापक ठेवला, 35 अंशाचा कोण घेतला, बाण सोडला. आता त्या बाणावर 6 सेंटीमीटर माप घेतलं, राऊंडर मध्ये पट्टी स्केलवर ठेवून आणि इथं ठेवून चाप मारला, तो चाप जोडला, त्रिकोण मिळाला. आता वी हॅव टू फाइंड इन सर्कल. आपल्याला इन सर्कल काढायचं आहे, अंतर्वर्तुळ काढायचं आहे. म्हणजे आता इथं 1, 2, 3 कोण आहेत, कोणत्याही 2 कोणांचे दुभाजक काढायचे. यू हॅव टू ड्रॉ अँगल बायसेक्टर.
बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल्स. कोणत्याही दोन कोणांचे दुभाजक काढायचे बघा. दुभाजक, कोण दुभाजक. आता बघा बघा बरं का. आता आपण काय काढायचे, कोण दुभाजक काढायचे. अंतर्वर्तुळ म्हणलं की कोण दुभाजक आले पाहिजे. अँगल बायसेक्टर काय किती कोणांचे काढायचे, दोन अँगलचे काढायचे. दोन कोणांचे अँगल बायसेक्टर. बघा इथे ठेवायचं लोखंडी टोक. सगळ्यांना कोण दुभाजक काढता येतो, अँगल बायसेक्टर काढता येतो. बरोबर आहे का. इथं ठेवायचं बघा आणि असं एक चाप मारायचा. मारला, अंतर वाढवायचे. इथं ठेवायचे, इकडे एक चाप, इथं ठेवायचे. हे चाप इथे येऊन बाहेर कुठे जाऊ. काय करायचं, लोखंड वगैरे टोचायचे, सस्पेन्शन फिरवायची आणि त्याच्यामधून जाणारा एक बाण काढायचा सरळ आहे बघा असा. ओके. आता इथं ठेवायचं लोखंडी टोक. या कोणाचा झाला आता अँगल बायसेक्टर आहे, कोण दुभाजक. आता असं एक चाप काढायचंय, अंतर वाढवायचंय. आता इथं ठेवायचंय, इकडे एक चाप, इथं ठेवायचंय, इकडे एक चाप. इथं ठेवलं, इकडे एक चाप, इथं ठेवलं, अंतर बदलायचं नाही. लोखंडाचा सस्पेन्शन फिरवा, त्यातून जाणार एक बाण काढा. फक्त दोन कोणांचे काढायचे. दोन कोणांचे कोण दुभाजक काढायचे. ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ एनी टू अँगल्स. याचे दोघांचे काढा, या दोघांचे काढा का या दोघांचे काढा. जिथं भेटलेत ना त्याला टोचा, त्याला आय नाव द्या. काय नाव द्या, आय. आता लोखंड टोक ठेवा त्याच्यावर आणि हे बघा सरकत येते बरोबर. हे वर्तुळ तिन्ही बाजूंना हातून स्पर्श करायला आला पाहिजे. बरोबर स्पर्श केला पाहिजे. बाहेर जाता कामा नये. आतून पण असा पण गॅप नाही पडला पाहिजे. बरोबर तिन्ही बाजूंना आतून स्पर्श केला पाहिजे. झालं. वर्तुळ आलं बघा. याला आंतरस्पर्शी वर्तुळ म्हणतात. हा गुन्हा घ्यायचा, सेट स्क्वेअर घ्यायचा, असं ठेवायचं. बरोबर बाजूवर ठेवलं बघा. केंद्राजवळ आणायचं आणि तो एक लंब टाकायचा. आय ए ही त्याची त्रिज्या असेल. इट इज रेडियस. पट्टी घ्या. पट्टी मांडा पहिले आणि किती भरते बघा आणि मोजा. अंतर्वर्तुळाची त्रिज्या दॅट मीन्स रेडियस ऑफ इन सर्कल तुम्हाला मोजता आली पाहिजे. कारण त्याच्यावरनं ती आकृती बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला ठरवता येतं, अंदाज करता येतो, सगळ्यांचं तपासता येतं. ठीक आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण पुस्तकातलं सोडून दिलेलं होतं ते आपलं झालंय. आता याची व्याख्या समजू. द सर्कल मग अशी सांगितली बघा. which touches all the sides of a triangle is called in circle and
Center of circle is called in center, denoted by capital I. हे सांगितलं होतं तुम्ही मगाशी. Circle which touches all three sides of a triangle, तिन्ही बाजूंना टच करतं, is called in circle. Center of circle is called in center and it is denoted by capital I. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला आंतरवर्तुळ म्हणतात. त्याच्या त्रिज्येला त्याच्या केंद्राला आंतरमध्य म्हणतात व तो आय अक्षराने दर्शवितात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला आंतरवर्तुळ म्हणतात. त्याच्या केंद्राला, या केंद्रबिंदूला अंतर्मध्य म्हणतात आणि तो आय अक्षराने दर्शवितात. इंग्रजी कॅपिटल आय. समजलं डेफिनेशन? पान नंबर 83 वर चौकोनात व्याख्या आहे बघा. आता आपण अजून एखादं गणित घेऊयात की ज्याच्यामुळे आपल्याला जर तुम्ही तिसरा पण बायसेक्टर काढला, नीट आहे का, तिसरा बी काढला तर तिन्ही बायसेक्टर आय मध्ये भेटतात. म्हणजे आय इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. नीट आहे का? ऑल थ्री बायसेक्टर्स आर कॉन्करंट. All bisectors are concurrent and point of concurrence. I is the point of concurrence. It is denoted by in center. Okay? तिन्ही कोन दुभाजक हे एक संपाती असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे दुभाजक एक संपाती असतात. म्हणजे तिन्ही दुभाजक एकमेकांना एकाच बिंदू छेदतात. त्या बिंदूला, त्या संपात बिंदूला अंतर्मध्य असं म्हणतात. तो आय अक्षराने दर्शवितात. आता बघा पुस्तकामध्ये या ठिकाणी हे तुम्हाला समजलं असं गृहीत धरतो. पुस्तकामध्ये पान नंबर 86 वर किंवा असं करूयात, तुम्हाला आता मी अंतर्मध्य शिकवला. आता लगेच तुमचं सर्कल म्हणजे परिवर्तुळ जे आहे, अंतर्वर्तुळ झालं, आता परिवर्तुळ ज्याला सर्कल म्हणतात ते पण घेऊन टाकू आणि मग त्याची उदाहरणं जी आहेत ती एका तासाला घेऊया. तर पहा आता परिवर्तुळ ज्याला आपण सर्कल परिवर्तुळ वर्तुळाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळा परिवर्तुळ म्हणतात व त्याच्या केंद्राला त्याच्या केंद्रबिंदूला परिकेंद्र म्हणतात. परिकेंद्र असे म्हणतात व तो सी या अक्षराने दर्शवितात. सर्कल पासिंग थ्रू त्रिकोणाच्या पाहिजे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या सर्कल पासिंग थ्रू all three vertices of
of a triangle is called circumcircle and center of circumcircle is called circumcenter. It is denoted by C. नीट समजून घ्या. मी आता व्याख्या सांगतोय परिघीय परिवर्तुळाची म्हणजे सर्कलची. बघा हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये एक त्रिकोण काढलाय. त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू आहेत बघा, ए बी सी. तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला, त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात. त्याच्या केंद्राला, आता इथं नाव एबीसी घेतलंय आणि केंद्राला सीच नाव दिलंय, तर आपण इथं नाव बदलूया पी क्यू आर. बरोबर आहे का? बघा आता बघा हे सर्कम सेंटर आहे ना इंग्लिश मधलं, त्याचा सी आहे ना म्हणून त्याला सी म्हणतात. बघा तिन्ही शिरोबिंदू जाणाऱ्या वर्तुळाला, त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ असं म्हणतात आणि त्याच्या केंद्रबिंदूला, परिवर्तुळाच्या केंद्रबिंदूला परिकेंद्र म्हणतात आणि तो सी या अक्षराने दर्शवितात. हे झालं मराठी. आता इंग्लिश मध्ये सर्कल पासिंग थ्रू all three vertices of a triangle is called circumcircle. Is called circumcircle in Marathi परिवर्तुळ. And center of circumcircle, center, that is the center where we put, म्हणजे इथं आपण लोखंड ठेवून सर्कल काढतो बघा, वर्तुळ काढतो. हा जो बिंदू आहे इट इज द सेंटर ऑफ दॅट सर्कल आणि इट इज डिनोटेड बाय circumcenter. Sorry, it is known as center of circumcircle is called circumcenter and is denoted by capital C. Is that clear? I think all of you understand what is meant by circumcircle and परिवर्तुळ. ओके, परिवर्तुळ म्हणजे काय, त्यानंतर परिकेंद्र आणि circumcenter म्हणजे काय आणि denoted by C. ओके, आता हे कसं भेटतं तर पहा, हे वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला जर आपण तुम्ही याचा लंबदुभाजक घेतला, ह्या बाजूचा लंबदुभाजक घेतला आणि ह्या बाजूचा लंबदुभाजक घेतला, लंबदुभाजक म्हणजे ह्या बाजूचा लंबदुभाजक घेतला बघा, ह्या साईडचा QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर, PR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड PQ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे QR, PR आणि PQ तिन्ही बाजूचे लंबदुभाजक काढले. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल थ्री साइड्स अँड दे आर इंटरसेक्ट इन पॉइंट C. ते तिघही ऑल थ्री परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट at point C. That means all three perpendicular bisectors are congruent. All three perpendicular bisector of sides of triangle are congruent and their point of concurrence is denoted by C. त्रिकोणाच्या बाजूंचे, तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे लंबदुभाजक एक आणि एकाच बिंदू छेदतात. जे 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जर एक आणि एकाच बिंदू छेदत असतील तर त्याला एक संपाती रेषा म्हणतात. म्हणून तिन्ही लंबदुभाजक एक संपाती आहेत आणि त्यांचा जो संपात बिंदू म्हणजे छेदक बिंदू, संपात बिंदूला
परिकेंद्र म्हणतो आपण वर्तुळाचा, आणि हा सी या अक्षराने दर्शवितात. आता आपण प्रत्यक्षात सर्कम सर्कल म्हणजे परिवर्तुळ काढण्याचं उदाहरणच पाहूया. हे सगळं लिहायचंय तुम्ही. आता आपण एक उदाहरण घेऊया आणि कच्ची आकृती काढू. पहा, म्हणजे ड्रॉ सर्कम सर्कल, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF such that D is equal to 4.2 cm, angle D 60, angle E 70. Draw circum circle. त्रिकोण DEF असा काढा की D बरोबर 4.2 सेमी, कोण D 60, कोण E 70, त्याचे परिवर्तुळ काढा. परिवर्तुळ काढायचं म्हटल्यावर आधी कच्ची आकृती अशी काढायची, मी आता काढली अशी. वर्तुळ काढायचंय, त्याच्यामध्ये त्रिकोण काढायचा आहे, बरोबर. मला दोन कोण दिले पण एक बाजू दिली, बाजूचं नाव DE आहे म्हणून D खाली म्हणायचं, DE आणि वर F नाव द्यायचं. नीट ऐका, एकच बाजू आहे म्हणून खाली नाव दिलं D. आणि याचे लंबदुभाजक काढायचे म्हणजे काय करायचं बघा, एक अशी रेषा काढायची आणि एक अशी रेषा काढायची बघा. आणि हे दोघं इथं भेटतायत, त्याला C नाव द्यायचं. समजून माप बघा, इथं 4.2, हा कोण किती आहे D 60 आणि हा 70. ही झाली कच्ची आकृती. कोणती आकृती झाली? ही रफ फिगर. पहिल्यांदा कच्ची आकृती काढावी लागते, त्याच्याशिवाय पक्की आकृती तुम्ही काढू शकत नाही. कारण कच्ची आकृती म्हणजे रफ फिगर शोज डायरेक्शन टू ड्रॉ द मेन फिगर. कच्ची आकृती तुम्हाला सांगते की पक्की आकृती कशी काढायची, तुम्हाला मार्ग दाखवते. आता बघा 4.2 घ्या, त्याला DE नाव द्या. मराठीवाल्यांनी सेमी म्हणा, इंग्लिशवाल्यांनी CM म्हणा. आता एक दोन कोण बघा 60 आणि 70. टेक अ प्रोटेक्टर म्हणजे कोण मापून घ्या, इथं ठेवा. 60 आहे बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, इथं 60 आलं बघा. नंतर इथं ठेवा. आता इकडून नाही मोजायचं, इकडून मोज. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आणि त्याच्यातून जाणारे बाण सोडा. इथून जाणारा एक बाण सोडला. कळलं का? 60 अंश 70 अंश दोघं जिथं भेटले त्याला टोचा आणि त्याला नाव द्या F. या ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल मिळाला, त्रिकोण मिळाला. काय केलं कळलं का? 4.2 घेतलं, इथं प्रोटेक्टर ठेवला, 0, 10, 20, 30, 40, 60 घेतला, बाण सोडला. इथं ठेवलं, इकडून 0, 10, 20, 70 घेतलं, बाण सोडला. आता आपल्याला दोन बाजूंचे काय काढायचे? लंबदुभाजक. काय काढायचे? लंबदुभाजक. बघा, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ टू साइड्स. कोणत्याही दोन बाजू घ्या. बघा, मी लोखंड ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं. वरती एक चाप, खाली एक चाप. अंतर बदलू नका. इथं ठेवा, वरती एक चाप, इथं एक चाप. यातून जाणारी काय सोडायची? बाण सोडायचा आहे. बघा, लंबदुभाजक आला, एका बाजूचा आला. आता हिचा काढा किंवा हिचा काढा. मी कच्च्या हिचा काढलाय ना, मग मी ह्याच बाजूचा काढतो. बघा, आता इथे ठेवा लोखंडी टोक. परत निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे का? बघा, इकडे एक चाप, इकडे एक चाप. इथं ठेवा, इथं एक चाप आणि इथं एक चाप. बरोबर आहे का? बघा, चापाचे छेदनबिंदू बघा, बरोबर आहेत का?
चापा छंद मिळाले का? हा आता पट्टीने बाण सोडावर छेदनबिंदू याला टोचा स्पेसिफिक फिरवा. हा ह्याच्यातून बाण सोडा. आणि याला दोन्हीकडे असं बाण काढा. हा लंब होईल बघा ह्या बाजूला, म्हणजे हा लंब दुभाजक झाला ह्या बाजूचा, हा लंब दुभाजक झाला ह्या बाजूचा. म्हणजे तुम्ही याचाही लंब दुभाजक काढू शकता. इथं लोखंड टोक ठेवा. नेमका अंतर घ्या. इकडे एक चाप, इकडे एक चाप, इथे ठेवा, इकडे एक चाप, असा येईल. वी हॅव टू ड्रॉ. आपल्याला काय करायचंय? 3 बाजूंपैकी 2 बाजूंचे लंब दुभाजक काढायचे. यू हॅव टू ड्रॉ ओनली 2 बायसेक्टर्स, perpendicular bisector of sides of triangle. Sides of triangle. You have to draw only 2 perpendicular bisector, and where they meet, that point is the C. It is a circumcenter. आणि तिथं ठेवायचं लोखंडी टोक. नीट ऐका, इथं ठेवायचं लोखंडी टोक आणि स्पेसिफिक टोक ठेवायचं. F वर ठेवा किंवा D वर ठेवा किंवा E वर ठेवा, कुठेही ठेवा. बरोबर आहे का बघा? आणि सर्कल काढा. बरोबर आहे बघा. बरोबर सर्कल तिन्ही व्हर्टेक्स मधनं, म्हणजे तिन्ही शिरोबिंदूतून गेले बघा. इथे शिरोबिंदूतून गेलं, या शिरोबिंदूतून गेलं, या शिरोबिंदूतून बाहेर आत होता कामा नये. बरोबर म्हणजे बरोबर, बिलकुल तिन्ही शिरोबिंदू मधून करेक्ट गेलं पाहिजे. आणि दॅट सर्कल इज सर्कम सर्कल. या वर्तुळाला परिवर्तुळ असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? परिवर्तुळ. आणि केंद्राला परिकेंद्र म्हणजे सर्कम सेंटर म्हणतात. अशा पद्धतीने रचना काढता आली पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.